जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात माती माफियांचा गुंडाराज, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात अवैध माती उत्खननाचा प्रकार दिवसेंदिवस गंभीर होत असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. खडकुंबे गावातून माणिकडोह धरणाकडे जाणाऱ्या परिसरात, विशेषतः खडकुंबे आणि हिरडी गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या साहाय्यानं अवैधरित्या माती उत्खनन आणि वाहतूक दिवसाढवळ्या सुरू आहे. खडकुंबे गावच्या खालच्या बाजूस स्मशानभूमीजवळ माती माफियांचे 10 ते 12 जण कायम तळ ठोकून बसलेले असतात. परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर त्यांची नजर असते. कोणी मोबाईल काढून फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांना अडवून दमदाटी आणि अरेरावी केली जाते. काही वेळा मोटरसायकलवरून पाठलाग करून दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. सध्या माणिकडोह धरण परिसरात 4 वेगवेगळ्या ठिकाणी उत्खनन सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी जेसीबी मशीनच्या साहाय्यानं मोठ्या प्रमाणात माती काढली जात असून साधारण 20 ते 25 गाड्यांद्वारे वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी 4 युनिट तयार केलेले आहेत. प्रत्येक युनिटवर देखरेख ठेवण्यासाठी आणि महसूल प्रशासन किंवा इतर अधिकारी आल्यास खबर देण्यासाठी एका युनिटवर 5 ते 6 जण कायम तैनात ठेवण्यात आले आहेत. ही संपूर्ण परिस्थिती पाहता माणिकडोह धरण माती माफियांचा अड्डा व मक्तेदारी बनला आहे. यामुळे कायम ये-जा करणारे नागरिक व महिला, खडकुंबे आणि आसपासच्या गावांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण असून सामान्य नागरिक उघडपणे बोलण्यासही घाबरत असल्याचे दिसून येते. दिवसाढवळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरू असताना पाटबंधारे विभाग, महसूल विभाग आणि संबंधित प्रशासनाला याची माहिती नसणे आश्चर्यकारक मानलं जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यास जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील माणिकडोह धरण परिसरात माती माफियांचे वर्चस्व वाढून जुन्नर तालुक्यात गुंडाराज सुरू होणार हे नक्की. जुन्नर टाइम्स, जुन्नर.